मित्र हो, ज्यावेळेस नवऱ्याचा पगार चालू असतो ना, तेव्हा लेकरं बायको आपली सर्व बरोबर असते. आणि ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो माणसाचा आणि त्यावेळेस एखाद्या माणसाचा तंगडा तुटल्या जातो ना, त्यावेळेस रंगारंगाचं बोलणे आपले लेकरंसुद्धा बोलतात, घरची बाईसुद्धा बोलतात. कारण ते कमाई करत असतात आणि आपल्याला पैसे लावत असतात. परंतु लेकरू बिमार पडलं तर आपण रंगारंगाचे इकडून तिकडून कोणाकडून उसनेवाडी करून पैसे लावून त्याला वाचवतो. बायको बिमार पडली तर वाचवतो, पण आपण त्या लेकराला बायकोला कधीच म्हणत नाही. हे आहे माणसाची खरी ताकद आणि हे आहे माणसांची मर्दानगी. पण ज्या दिवशी तुम्ही बायकोच्या भरोशावर खायला लागताना, त्या दिवशी इतके रंगारंगाचे ताले मारते बायको की काही कुणाचं नाही हो. बायको नाही, लेकरं नाही, पोरगी कुणाचं कुणीच नाही आहे. गणगोत रिश्तेदार काही नाही. तुमच्याजवळ पैसा असला तर सर्व काही, आणि पैसा नसला तर कोणीच नाही. म्हणून म्हणतो, जवानपणी विनाकारानं इकडं तिकडं कुणाच्या मागं फिरल्यापेक्षा पहिले पैसा कमवा, जेणेकरून तुमच्यावर कोणची उपाधी आली किंवा आपत आली तर तुमच्याच बँकेमधून अकाउंटमधून पैसे काढून तुमच्या बिमारीला लावता कामा आले पाहिजे. कोणाची ठसन सुनाचं काम पडलं नाही पाहिजे, असंच मला सांगायचं आहे. अरे, जवानीत जर भोपाल्या केला तर म्हातारपणी ताले मारल्याशिवाय लेकरंसुद्धा तुम्हाला म्हणान तुम्ही काय केलं, तुम्ही काय कमावलं. बायकोसुद्धा म्हणान तुम्ही काय कमावलं. हे जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर आत्ताच पैसा कमवायला सुरुवात करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.